भरती बघा काय गाडीवर फुल भरती. आणि इकडे पोरं क्रिकेट खेळतात इकडे. हे बघा बोललो ना कोणतरी कोण नाही कोणतरी भेटणार. हा प्रकाश आहे, हा रुपेश आणि हा माणसं एक आहे. काही होईल पण सुट्टी टाकून गणपतीला जाणार 100%. कारण की माझे वडील आम्ही आहे पाटातले पण काय आमचे वडील स्थानिक इकडेच मुंबईमध्ये. आमचे आजोबा पण दादरमधले. त्याच्यामुळे आमचं काय सगळं जे झालं बालपण आहे ते मुंबईमध्येच झालं. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश गोसावी. खूप खूप स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल इज सोलापूर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो वाजले संध्याकाळचे 5:30 आणि आज संडे आणि राईड माझी असते संडेला. पण ह्या संडेला मंदार भाऊ माझ्यासोबत आहेत आणि स्पेशली आपले मनोज सर आहे. आता 12 वर्ष सर्व्हिस आम्ही करतो एकत्र एका कंपनीत. तर मी असा विचार केला आज कुठेच नाही जायचं. मग घरी कंटाळा येत होता म्हणून म्हटलं मनोज सरांना फोन केला, मंदारला केला फोन, म्हटलं चल खाडीवर जाऊ. आणि आता आम्ही खाडीवर आलो आहे. आपली डोंबिवलीची खाडी आहे आणि मस्त शांत वातावरण आहे. आत्ताच पाऊस येऊन गेला आहे आणि फुल इकडे पोरं सगळे क्रिकेट वगैरे खेळत आहेत. तर म्हटलं मस्त आपण जाऊ, थोडा वेळ बसू, गप्पा मारू आणि म्हटलं आपण जाऊ घरी परत. म्हटलं घरी कंटाळा येतो, इथे म्हटलं जाऊ, थोडंसं शांतता पण भेटेल. आणि आपले गणपती बाप्पा जवळ येत आहेत. गणपती बाप्पा जवळ आल्यानंतर आपली जायची उत्सुकता जास्त असते गावाला. आणि मंदार भाऊला तेच आता आम्ही बोलणं चालू होतं की कसं काय करायचं, गणपती येतो आहे, बाय रोड जायचं की ट्रेनने जायचं असेल तर 100% तिकीट तर आपल्याकडे काहीच नाही. कारण मंदार भाऊ जातो दरवर्षी गावी. मग आताच तिकीट नाही, मला आताच जर बोलवता तिकीट भेटत नाही. आणि मनोज सर यांचं काय गणपती मुंबईमध्ये, त्याच्यामुळे त्यांचं टेन्शन नाही. आणि मनोज सर खरोखर बरं आहे, तुमचा इथेच गणपती आहे. गावी असला असता तर टेन्शन ते होतं की तिकीट भेटणार की नाही, ह्याच्यावरनं मारामारी खूप आहे. मी आता थोडासा राऊंड मारणार, फेरफटका आणि मग घरी जाणार. तर तुम्हाला पण आम्ही दाखवतो खाडी. आणि इथे कोण मित्रमंडळी 100% भेटतील आम्हाला, कारण इथे संध्याकाळचे मोस्टली सगळे लोक इकडे येतात आमचे डोंबिवलीचे. आणि आपला मालवण पट्टा, कोकणातला पट्टा सगळे डोंबिवलीला आहेत. त्यामुळे कोण नाही कोणतरी 100% भेटणार इकडे. आणि खाडी आज बघा, भरती बघा काय खाडीवर फुल भरती. आणि इकडे पोरं क्रिकेट खेळतात इकडे. हे बघा बोललो ना कोणतरी कोण नाही कोणतरी भेटणार. अरे गेला होता संडे, म्हटलं मनोज सरांना फोन केला दुपारी. म्हणून हे मंदार भाऊ माझा राईड पार्टनर. मनोज सरांना फोन केला जाऊन येऊ खाडीवर. मी बोलले कोण नाही कोणतरी भेटणार. फेरफटका म्हटलं मनोज सरांना मी कधी काल बोललेलो की म्हटलं आपण एकदा खाडीवर जाऊ म्हटलं सगळेजण. आणि तो योगायोग आला. हे बघा हे 3 अंटर भेटले. म्हटलं हा प्रकाश भाऊ आहे, हा प्रकाश आहे, हा रुपेश आणि हा विजय भाऊ. आम्ही सगळेजण एकाच आणि आपल्या गावच्या सगळे एकाच कंपनीत. मला वाटतं हे गणपती चर्चा चालू आहे. गणपती 100% गणपती बाबा गावात जाणार आहे. गणपती 100% तिकीट मला तर तिकीट भेटली नसणार. तिकीट नाही भेटली, भेटतात त्याने जायचं. पण गावी जाणार हे तर नक्की आहे. पण गावी भेटणार ठीक आहे तिकीट. पण सुट्टी भेटली की नाही? तुम्ही कधी आतला? आमचं तर बघा आम्ही सगळे रायडर आहोत. हा राईडवर आला आहे, मी राईडवाला आहे. आम्हाला तिकीटची गरज नाही. काय बोलतो आम्ही आपली बाईक घेतले का आम्ही गेलो. प्रॉब्लेम तुमच्या लोकांचा आहे. काय हे ट्रेनने जातात ते. आमचा प्रॉब्लेम म्हणजे कसं का तिकीट एक तर भेटली ना, भेटत त्यांना जायचं. पण गणपती गावात तिकीट बाजूला ठेव, पहिली आधी सुट्टी भेटली काय? सुट्टी टाकली अरे, सुट्टी भेटते. ती महत्वाची आहे काय बाई. कारण सध्या सुट्टीचे लय मारामारी आहेत. काही होईल पण सुट्टी टाकून गणपतीला जाणार 100%. त्यामुळे ह्या मित्रांना आपल्या गावाला काय माहित नाही सुट्टी भेटली की नाही, पण 100% गावी जाणार. गणपतीला गावी जाणार म्हणजे जाणार बाबा. सुट्टी तर भेटणार म्हणजे भेटणार. आणि ऍडजस्ट करून तरी जायचं. नाही तुका भेटली काय नाही, मका भेटलेली बघूया. विजयाचं काय टेन्शन, सुट्टी टाकल्या भेटली नाही भेटली तरी पण आपल्या गावात जाणार. मनोसांचं एक बरं आहे. पण मनोसा मला सांगा, मला माहित नाही मनोसा गावी आपल्या कोकणात गेले की नाही, पण 100% मनोसानं 1 वर्ष कोकणात घेऊन जाणार आपल्या गावी. हो नक्की. त्यामुळे मनोसानं मला गणपती दाखवायचा कोकणातला. मनोसांच्या घरी मी 1-2 वेळा गेलो. पण जेवढी मुंबईला मजा येत नाही ना गणपतीला, तेवढी आपल्या गावी मजा येते 100%. म्हणून तुम्हाला मनोसानं एका वर्षी आपण घेऊन जायचं. नक्की मनोसरांना घेऊन जाय. नक्की. पण यावर्षी डेकोरेशनचा कसं काय बाबा? डेकोरेशनचं आता बघ आपल्यावर काय नाही. आपण जाणार किती 4थ्या 5व्या दिवशी, त्यामुळे आपण काय बोलायचं नाही, आपण सुमडीत जायचं. पण ह्या वर्षी मी अगोदर 2 दिवस जाणार आहे. कारण अगोदर 2 दिवस जी मजा असते ना गावी ती नंतर नाही. काय बोलता, कारण हे सगळे आपले सगळे गौरी गणपतीवाले ते सगळे. आणि आपलं हा रुपेश लाड फोंड्यातलो, हे आपलं प्रकाश गावकर माईन कणकवली, आणि हे आपले विजय लाड फोंड्यातले, आपला गोवागडचा आहे. हे सगळे गौरी गणपतीवाले ना, गौरी गणपती ना.
तुमचं गौरी गणपती म्हणजे कसं गौरी वगैरे गौरी जाते त्याच्यासोबत आमच्या गणपती पण अच्छा गौरी गणपती म्हणजे गौरी वगैरे मोठी असते ना तुमची मोठी असते ना वाडीत एकाचीच असते मग बाकीचे गणपती तिकडे जातात त्या अच्छा एकाच घरी एक घर असतं म्हणजे गुवागेला मोस्टली सगळे गौरी गणपती आले असतात हा आमच्या वाडीत एकच आहे वाडीत 10 घर आहेत त्यात एक किंवा 2 खालचं एक वरच्या वाडीत एक खालच्या वाडीत असे 2 घरात गौरी असते म्हणून तुम्हाला ही जी स्थापना केली तुमच्या गणपतीची इकडे घरी ते किती वर्ष झाली तरी आम्हाला 30 वर्ष झाली इकडे मुंबईमध्ये कारण की माझे वडील आम्ही आहे पाटातले पण आम्ही काय आमचे वडील स्थानिक इकडेच मुंबईमध्ये आमचे आजोबा पण दादरमधले त्याच्यामुळे आमचं काय सगळं जे झालं बालपण आहे ते मुंबईमध्येच झालं पण जे गावाला जे गणपती करतात जे आम्ही नेहमी बघतो तर ते एक वेगळंच असतं कारण की पूर्ण वर्षाचं जे तुम्हाला शीण असतो जो रेग्युलर तुम्ही काम करता सकाळी ट्रेनमधला प्रवास करता आणि ती मजा घेऊन तुम्ही जेव्हा सुट्टी घेऊन गणपतीला जाता गावाला तर त्याच्यासारखी मजा नाही कुठेच नाही आणि खरं आहे कारण जो मुंबईवाला जो आहे ना त्याला माहीत आहे की इथे सुट्टीची मारामारी असते आणि ते सगळं ॲडजस्ट करून आपल्याला काही करून गणपतीला गावी जायचं असतं ती मेहनत घेऊन सगळी आपली कोकणी माणसं काही करून 5 ते 6 दिवसासाठी गावी जातो आणि ही जी तडजोड आहे ना ही अगोदर म्हणजे आता हे ऑगस्ट महिना आला ना की चालू झालं अरे डेकोरेशन काय झालं सुट्टी भेटली का नाही तिकीट भेटली का नाही ही गणपती येईपर्यंत विषय तोच असतो आमचा ऑफिसमध्ये गेल्यानंतर पण आमचा विषय तोच त्यामुळे ही जी मजा आहे ना ही आपल्या इकडेच भेटणार आणि ती म्हणजे आपली फक्त कोकणातच गेल्या वर्षी मी चंद्रयानचं डेकोरेशन केलेलं पण यावर्षी मी जेजुरी करायचं ठरवलं आहे तर बघू कितपत जमतंय ते पण जेजुरी करायचा विषय आहे भावाला बोललो आहे बाबा जेजुरीचं यावर्षी डेकोरेशन करूया तर बघूया आता कसं होतंय ते तू काय करणार डेकोरेशन बघूया निसर्गरम्य काहीतरी बनवूया निसर्गरम्य आणि भजनाची काय तयारी झाली बनण्याची आता चालू आहे मित्रांनो राऊंड मारायला आलो खाडीवर पण योगायोगाने आम्हाला सगळे मित्र आपले भेटले आणि मस्तपैकी आम्ही गप्पा टप्पा मारल्या गणपतीची चर्चा झाली गणपतीला गावी जायचं आहे काय झालं तयारी झाली सगळ्यांची उत्सुकता वाढली आहे की गणपती बाप्पा कधी येत आहेत आणि ही जी उत्सुकता असते ना ही जी मुंबईकरांची असते ती बघण्या पलीकडची असते आणि ती मुंबईकरांना माहीत आहे आणि किती मजा येते म्हणजे हे गोळा कर ते गोळा कर डेकोरेशनचं तिकीट नाही काय हे नाही ते नाही स्पेशल ट्रेन सोडल्या की नाही ही जी चर्चा चालू असते ना त्याच्यात अजून मजा येते आणि गणपती बाप्पा जसे येतात आपल्या घरी मग ती मजा थोडी कमी होते आणि जेव्हा गणपती बाप्पा आपले जातात त्याच्यामुळे एकदम घर एकदम खाली खाली असतं आणि तसंच डोंबिवलीला मी पण आता गेले 12 वर्ष ना डोंबिवलीला मी 4थ्या 5व्या दिवशी जातो पण डोंबिवलीला पण गणपती खूप श्रद्धेने पुजतात इकडे आणि गणपती बाप्पाला आरती भजनं वगैरे कंटिन्यूस 5 दिवस चालू असतात कारण मी गेले 10 वर्ष मी भजनं करतो आहे डोंबिवलीला आणि 4 दिवस भजन करून मी गावी जातो त्यामुळे डोंबिवली पण आपली तशीच आहे त्याच्यामुळे असं भास होत नाही की बाबा गणपती आले पण अजून गावी नाही त्यामुळे डोंबिवलीमुळे असल्यानंतर पण असं वाटतं की बाबा गणपती बाप्पा आलेत त्यामुळे इथे पण आपल्या डोंबिवलीला पण श्रद्धेने लोक आणि सगळे सण साजरे होतात आणि माझ्यापेक्षा मनोज सरांना पण माहीत आहे कारण मनोज सरांचा जन्मच झाला इथे डोंबिवलीमध्ये त्यामुळे त्यांना माहिती आहे डोंबिवली कशी आहे म्हणून सर पहिले कोकणी लोक जास्त होती की कुठे होती म्हणजे आता गेले 10 वर्ष आहे ना एवढी कोकणी लोक आली ना पहिले तर भांडूप बिंडूपमध्ये स्थायिक होती लोक बरोबर आता दिवा डोंबिवली हे सगळे भरपूर कोकणी लोक आलेत हां त्याच्यामुळे त्यांचे जे सण साजरे करणं आहे ना ते गावची आठवण देते त्यामुळे आपली ही सगळी मंडळी आहे ना ही सगळे हौशी आहेत सगळे हे भजनावाले आहेत आपलं पण भजन मंडळ आहे मंदार भाऊला पण भजनाची ओढ आहे गोवागडचा आहे त्याला पण ओढ आहे आणि माझा बेस्ट राईड पार्टनर आहे त्यामुळे ही सगळी मंडळी आहे ना सगळे फक्त आता आतुरतेची म्हणजे वाट बघतायत गणपती बाप्पा कधी येत आहेत सगळे आणि डोंबिवलीकरच आहोत सगळे डोंबिवलीकर आहेत सगळे डोंबिवलीला म्हणजे नोकरी धंदा सांभाळून सगळं घरदार सांभाळून डोंबिवलीला सगळी भजनं करून आम्ही मस्तपैकी मजा करतोय आणि तुम्ही पण मित्रांनो मजा घ्या फक्त मला एक संदेश तुम्हाला एकच द्यायचा आहे म्हणजे माझ्या परीने की आपण जे आता नोकरी धंद्यासाठी आलो आहेत मुंबईसाठी आणि आपल्याला सगळं म्हणजे नोकरी धंदा सांभाळून आपलं घर सांभाळून आपलं गावचं घर सांभाळून आपल्याला सण साजरे करायचे आहेत काही लोक रागाच्या भरात सुट्टी नाही देत म्हणून काम सोडतात ते मला चुकीचं वाटतं कारण शेवटी काय गणपती बाप्पा सण वगैरे सगळं बरोबर आहे आपलं आहे ते करायचंच आहे पण नोकरीवर लात मारून गणपतीला जाणं हे चुकीचं आहे कारण आपल्याला तेवढ्यात तो रागाच्या भरात आपण ते डिसिजन घेतो पण ते चुकीचं आहे काय म्हणू सर काय वाटतं बरोबर ना बरोबर आहे कारण की तेवढी ऊर्जा मिळण्यासाठी आपण ते सण साजरे करतो मग त्याच्यानंतर पूर्ण 11 महिने 12 महिने आपल्याला कामच करायचं आहे त्यामुळे हा एक संदेश ॲक्च्युली तुमच्यापर्यंत पोचवायचा होता आणि त्याच्यामुळे म्हटलं सगळे भेटले म्हणून बरं झालं त्यामुळे संदेश हाच आहे सगळ्यांना गावी जायचंच आहे फक्त नोकरी धंदा सांभाळून एवढंच त्यामुळे सगळ्यांनी मजा करा आणि परत आपण भेटू कोणाला भेटायचं असेल तर आपल्याला आपल्या व्हिडिओला कमेंट करा काय वाटलं तर सांगा लाईक करा आणि शेअर करा मित्रांना
काय बोलताय? हो नक्की. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.